अनेकांचे एसआरईच्या संदर्भात प्रश्न असतात. नंतर धावत येतात. एसआरई संदर्भात अनेकांचे प्रश्न असतात. या ठिकाणी शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. काय सांगाल? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. साधारणपणे आपण पाहतोय मुंबईभरात अशी अनेक शिबिर होतात, पण आज वरळी मतदारसंघात आम्ही घेतलेलं आहे. कारण वरळीत आपण पाहताय की अनेक SRAचे प्रकल्प वर्षानुवर्ष जे काही कारणास्तव रखडलेले होते, त्याच्यानंतर आत्ता गेल्या काही वर्षांमध्ये सचिन भाऊ असतील, सुनीलजी असतील, मी किंवा आमचे स्थानिक सगळेच पदाधिकारी आशिषजी आहेत, प्रयत्न करतोय की हे रखडलेले प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागावे. अनेक प्रकल्प आता ट्रान्झिटमध्ये गेलेले आहेत, विकास सुरू झालेला आहे आणि जे काही साधारणपणे अभय योजनेत आपल्याला जी काही मदत आपण लोकांसाठी करू शकू ती आज इथे केलेली आहे. दुसऱ्या बाजूला डोळ्यांचा चेकअपचा कॅम्प चालू आहे. तर असे काही सामाजिक हे चालू आहेत कॅम्प. BDD संदर्भात 14 ऑगस्ट ही तारीख निश्चित आहे असं समजतंय. काय तुम्हाला असं समजतंय? अधिकृतरित्या आमच्याकडे अजूनही काही आलेलं नाही आहे. तरी देखील आम्हाला न बोलवता देखील जर लोकांच्या हाती चाव्या मिळत असतील तर आम्हाला आनंद आहे. कारण BDDचा प्रकल्प आम्ही सुरू केला होता. वरळी BDD असेल, नामजोशी BDD असेल, तसंच नायगावमधलं असेल. उद्धवसाहेब मुख्यमंत्री असताना पुढाकार घेऊन आम्ही ते काम सुरू केलं होतं. पहिला टप्पा आता पाहतोय पूर्ण झालेला आहे. पण आमचा हा देखील प्रयत्न आहे, आम्ही केंद्रीय मंत्र्यांना देखील भेटून आलो की BPTतली शिवडी BDD चाळ ह्याचा पुनर्विकास लवकरात लवकर सुरू व्हावा. मुख्यमंत्री महोदयांना अनेकदा पत्र लिहिलेले आहेत आणि हाऊसमध्ये देखील विषय घेतलेला आहे. पण तिथल्या नागरिकांचं असं म्हणणं आहे की आमच्यासाठी मिटिंग लावली जात नाही, कबुतरांच्या खाण्यासाठी. धक्कादायक आहे ना. म्हणजे कबुतरांसाठी एवढं सगळं महत्त्व आणि जी लोकं आहेत त्यांच्यासाठी BDDसाठी मीटिंग लावली जात नाही, हे लोकांचा रोष तिकडचा. हे तर मूळ मुंबईकर आहेत. कबूतर खाण्यांसंदर्भात अजून देखील प्रश्न प्रलंबित आहे. जाऊ दे, अजून चालू आहे ते कोर्टात. आणि महत्त्वाची गोष्ट एवढंच आहे की स्थानिकांना जे पाहिजे असतं तेच झालं पाहिजे. तिथे जे राहणारे नागरिक आहेत तेच झालं पाहिजे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांनी एक आदेश काढलाय 14 आणि 15 तारखेला कोणीही नॉनव्हेज खाऊ नये. त्या दिवशी नॉनव्हेजची दुकानं बंद असतील. कशासाठी? पण कशासाठी? काय खुशी? 15 ऑगस्ट आहे त्याच्यामुळे ती आणि हे आयुक्त कोण आहेत आम्हाला सांगायला आम्ही नॉनव्हेज खाऊ शकतो की नाही खाऊ शकत? मुख्य गोष्ट म्हणजे देशात आज हेच चाललंय. एका बाजूला आपण पाहतोय तिथून राष्ट्रपती ट्रम्प हे वेळोवेळी टॅरिफ वाढवत चाललेले आहेत. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ब्रिज कोलॅप्स होत आहेत, रस्त्यानं खड्डे पडलेले आहेत. पलावासारखा रस्ता एवढा खराब झालेला आहे. रस्त्यांची परिस्थिती बिकट असताना हे जे कोणी आयुक्त आहेत त्यांना तर सस्पेंड केलं पाहिजे की लोकांना काय खायचं आणि काय नाही खायचं सांगण्यासाठी आणि नॉनव्हेज बंद करण्यासाठी. सर, अनिल कुमार पवारांबाबत अनेक वाद आहे. जे माजी आयुक्त आहे आणि आता एक कारनामा उघड झालेला आहे की त्यांनी वेगवेगळ्या घटनांमार्फत त्यांच्या 4ही मुलांना पालिकेत नियुक्त केलं. मुख्य गोष्ट हीच आहे की ना, नियुक्त केलं कोणी? आणि तेही जरी असेल तरी हे गेले 3 वर्ष सरकार चाललेलं आहे. नियुक्त केलं कोणी, काढलं कोणी, हा वाद वेगळा राहतो. पण सरकार जे चाललं आहे त्याचं काही सरकारचं काही बंधनं आहेत की नाही? शासनाची काही बंधनं आहेत की नाही? सर्वांची नजर लागली आहे ती दोन्ही ठाकरे एकत्र कधी येणार आहे. वरलीमध्ये देखील बॅनर लागले आहे की मराठी अस्मितेचा मानबिंदू आणि त्यामध्ये बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे तुमचा फोटो आणि अमित ठाकरेंचा फोटो लागलेला आहे. काय सांगाल याबद्दल? मला वाटतं महाराष्ट्राच्या जे मनात आहे ते दिसतंय सगळीकडे. आणि साधारणपणे महाराष्ट्राच्या हितासाठी जर 2 भाऊ एकत्र येत असतील तर काही काही लोकांच्या पोटात दुखणं हे साहजिक आहे. पण ते ठीक आहे, ते वेगळा विषय आहे. आम्ही जो काही मार्ग निवडलेला आहे तो महाराष्ट्र हिताचा आहे आणि त्याच्यावर आम्ही चालत आहोत. पुन्हा एकदा मंडल यात्रेला सुरुवात केली जाते. 31 वर्षानंतर पुन्हा मंडलचा मुद्दा येतोय. काय वाटतं, किती गरज वाटते? बघा, हे सगळे तुम्हाला सांगतो प्रश्न ह्याच्याहून जास्ती महत्त्वाचा विषय म्हणजे किती चॅनल्सनी खरोखर दाखवलं जी चोरी वोट्समध्ये झालेली आहे. हा पण एक मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे. उद्या शिवसेनेच्या वतीनं राज्यभरात आंदोलन घेण्यात येणार आहे. उद्धव साहेब देखील स्वतः त्याच्यावर उद्या बोलू. पहले ANI के लू कि INS के लू? कौन ज्यादा दिखाएगा? दावा किया इन्होंने. जिस तरह से इलेक्शन कमीशन ने राहुल गांधी को कहा है कि लीगल तरीके से जवाब दीजिए नहीं तो देश की माफी मांगिए. क्या एक सांसद इस देश का लीगल नहीं है? क्या एक नागरिक इस देश का लीगल नहीं है? क्या लीडर ऑफ ऑपोजिशन इस देश में लोकसभा का लीगल नहीं है? और जो भी हमने दिखाया है, जो भी राहुल गांधी जी ने दिखाया है, वो तो इन्हीं के वेबसाइट से दिखाया है. फिर घर जाके ट्रेसिंग किया है और काफ़ी सारे बोगस वोट्स निकले हैं, काफ़ी सारे बोगस एड्रेस निकले हैं. ऐसे लगने लगा है कि इलेक्शन कमीशन ही अभी बोगस हो चुकी है. और दुर्भाग्यपूर्ण बात यही है कि इस एक इलेक्शन कमीशन की वजह से दुनिया भर में जो हम लार्जेस्ट डेमोक्रेसी, सबसे बड़ा लोकतंत्र करके जाना जाते थे, आज पूरी दुनिया को पता चला है कि यही इलेक्शन कमीशन इस लोकतंत्र को मारना चाहती है, मार दिया है. और अभी हम डेमोक्रेसी नहीं रहे, फ्री और फेयर इलेक्शंस हमारे देश में नहीं होते. वो पूरे दुनिया को पता चला. दुनिया में बहुत सारे लोग पूछ रहे हैं
कि हमारे देश में क्या चल रहा है, भारतवर्ष में क्या चल रहा है। शरद पवार बिहार में भी इलेक्शन आने वाले हैं, बिहार की इलेक्शन चल रही है, जिस इलेक्शन कमीशन ने सुप्रीम कोर्ट में एफिडेविट दायर किया है एसआईआर के मद्देनजर देखते हो किस तरह देखते हो? आज तो उन्होंने साफ साफ सुप्रीम कोर्ट को कहा है कि आपको भी हम डिटेल्स नहीं दे सकते। तो क्या इलेक्शन कमीशन की दादागिरी सुप्रीम कोर्ट में भी चलती है? क्या सुप्रीम कोर्ट से भी ज़्यादा ऊंचे स्तर पर इलेक्शन कमीशन बैठे हुए? ये तो एंटायरली कॉम्प्रोमाइज कमीशन है, इलेक्शन कमीशन नहीं है। शरद पवार जी का बयान है कि 2 लोग मेरे पास आए थे मैनिपुलेशन के लिए पोल्स के बारे में, किस तरह से देखते हैं? पवार साहब काफ़ी अनुभवी नेता हैं, उनके पास बहुत सारा एक अनुभव है। आपने देखा होगा बहुत सारे चुनाव उन्होंने बहुत करीब से देखे हैं। वो ऐसे विषयों में कभी किसी को मिसलीड नहीं करेंगे और जो हुआ होगा उसी पे उन्होंने बयान दिया होगा। तो यही बात है ना कि इस देश में अगर ऐसी ऑफर्स आ रही होगी तो कहीं ना कुछ इलेक्शन कमीशन का गड़बड़ चल रही है, तो वो लोगों के सामने आनी चाहिए। और मेरी तो बात स्पष्ट है, अगर चुनाव को लगता है कि राहुल गांधी जी झूठ बोल रहे हैं तो वो एक मंच पे आए, राहुल गांधी जी के सामने आए और जो हमने इंडिया अलायंस ने एक सवाल पूछे उसका जवाब दे। क्यों यहाँ से धमका रहे हो, वहाँ से ये बातें कर रहे हो? ये देश की जनता सहन नाही करेगी। पण सत्ताधाऱ्यांचं यावरती म्हणणं आहे की जेव्हा निवडणूक झाली होती त्यावेळेस का त्यांनी बोललं नाही? निवडणूक ज्यांनी चोरली आहे ते काय पुढे सांगणार? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।